सो नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललंय आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नवीन ब्लॉग म्हणजे व्हिडिओच आहे. आजची व्हिडिओ आहे की चेन्स पॉकेटवर मी आपल्या मेटेओरची म्हणजे चार्लीची मी चेन्स पॉकेट चेंज करणार आहे. आणि अराउंड मी 20-21 हजार किलोमीटर मी चालून झालोय. आणि आता मला थोडं थोडं वाटायला लागलं की चेन मध्ये इश्यूज होतात, कारण की मी 3 ते 4 वेळेला मी टाईट करून झालोय. बट रिटर्न चेन लुझन वगैरे होते, परत तेच प्रॉब्लेम होत आहेत. सो विचार केला चेंज करून टाकूया. रोलॉनची चेन घेतली मी चांगली. प्राइस वगैरे काय कशी आहे चेन मी ते सर्व दाखवतो. आणि आपला कधी परफेक्ट टाइम असतो चेंज करण्याचा चेन ते सुद्धा तुम्हाला बेसिक आणि छोट्या ह्याच्यात मी सांगतो तुम्हाला. आता मी खालती जातो आणि चेन मध्ये काय फरक असतो नॉर्मल चेन आणि जेव्हा चेंज चेंज करावी लागते ती गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सो आपण भेटूया डायरेक्ट खालती. आणि मी कॅब तुम्हाला माहिती आहे मी माझी लॉंग हेअर्स आहेत म्हणून ती कॅब घेतल्यानंतर विचार कराल घरात कशाला कॅब घेतली आहे. सो आपण डायरेक्ट खालती जाऊन भेटू. सो मी मित्रांनो खालती आलोय. तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्याला चेन कधी चेंज करावी लागते त्याचे मी तुम्हाला काही छोटेसे टिप्स आहेत ते सांगतो तुम्हाला. आता जसं की बघू शकता चेन मी लूप वगैरे केली आहे, बघू शकता. आता चेन जेव्हा आपण असं चेक करतो हे बघा स्लाइडने किती मी टाईट सुद्धा केली आहे, म्हणजे ऑलमोस्ट बघा लास्ट बारला पोहोचलं, ऑलमोस्ट संपलेलीच आहे चेन. मी टाईट केली आहे तरी पण बघू शकता तुम्ही किती लूज आहे. आणि चेन जेव्हा अशी हलते ना हे बघा दिसतोय साईडवेज चेन हलते तेव्हा चेन आपल्याला चेंज करण्याचा पूर्ण टाइम येतो. बघू शकता तुम्ही चेन इथे किती हलते टच होत आले ऑलमोस्ट. आणि एक सिंपल अजून एक उदाहरण असतो, आपण चेन ही जी असते ती पॉकेटची इथे ती पाठी खेचून बघू शकतो. हे बघा चेन अशी जर दिसते, हे बघा चेन अशी बाहेर जर येत असेल तर चेन्स पॉकेट म्हणजेच हा आणि टोटल जो हा झाला आणि चेन आपल्याला चेंज करण्याचा ऑलमोस्ट टाइम येतोच. सो आता करावी लागेल. मी किती हजार किलोमीटर चालवले ती तुम्हाला दाखवतो. मी एकदा गाडी खराब झाली बिकॉज मी परत बाहेर गेलेलो राईडवरून आल्यानंतर. सो रिटर्न खराबच होते बघा किती वॉश केला तरी. आता बघा किती चालली आहे माझी गाडी. बघा 21,300 21,400च पकडा तुम्ही. सो आता 21,400 वर मी चेंज करतोय आणि आता बदलावीच लागेल. मी रोलॉनची चेन घेतली तुम्हाला दाखवतो, अनबॉक्सिंग वगैरे तिथे नंतर करतो. सो अशी काय आपली चार्ली आहे. सो आता आपण चेंज करू आणि डायरेक्ट दुकानाशी इथे भेटू कसं काय ते. येस, तो मित्रांनो मी इथून व्हॉइस ओव्हर करतोय कारण की तिथे रोडवर खूप आवाज असल्या कारणामुळे मी तिथे प्रॉपर व्हॉइस वगैरे काही शूट नाही करू शकलो. आता ही आपण रोलॉनची ब्रास चेन किट घेतलेली आहे. यात रोलॉन मध्ये एक साधी चेन सुद्धा भेटते, जी ब्लॅक कलरची जी नॉर्मल आपल्याला कंपनीकडनं भेटते ती वाली चेन असते, ती नॉर्मल वाली. आणि ही जी भेटते ती आपल्याला ब्रासची असते. त्यात कॉस्टिंग मध्ये थोडाफार फरक पडतो. ही मला अराउंड 3600 किंवा 3800 अशी काहीतरी किंवा 4000 पर्यंत भेटले. परफेक्ट प्राइस काय असेल ते मी कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला टाकेलच नक्की. आणि माझा ऐकाल तर तुम्ही ब्रासवालीच घ्या. आता मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो, आता व्हॉइस ओव्हर करतोय त्याच्यावरनं सांगतोय की ब्रासची चेन खूप चांगली आहे. लूप करणं म्हणा किंवा काय बोलतात यूज करण्याच्या बाबतीत झाली किंवा मेंटेन करण्याच्या बाबतीत खूप बरी पडते ही चेन. हा माझा एक्सपिरियन्स आहे. बाकी आता कुणाचं बजेट नसेल तर तुम्ही दुसरी नॉर्मल जी चेन भेटते ती घेऊ शकता, किंवा बजेट असेल तर तुम्ही ब्रासची चेन घ्या. हा बघा, हा असं काय तो याचा स्पॉकेट आहे, जो बॅक स्पॉकेट असतो तो मस्त आहे एकदम. क्वालिटी वगैरे एकदम जाड होती. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल किती जाड क्वालिटी येते. आता चेन ओपन दाखवतो ओपन करून तुम्हाला. चेन जेव्हा येते तुम्हाला तेव्हा लूप असतो त्यावर काहीतरी लावलेला असतो. हे बघा अशी गोल्डन अशी सोन्याची चेन भेटते. तो छोटा स्पॉकेट जो मिडलला दिसतो तो छोटा स्पॉकेट आहे, बाकी आपली ही गोल्डन चेन आहे. आणि जेव्हा तुम्ही चेन चेंज करता तेव्हा तुम्हाला रेअर टायर ओपन करावाच लागतो. ऑफकोर्स नॉर्मल क्वेश्चन आहे, यात काय मी सांगण्याची गरज नाहीये. तर पण एक जस्ट मी सांगतो एक्झाम्पल म्हणून. आणि हा जो तुम्हाला दिसतो फ्रंट साईडला आता जो मेकॅनिक ओपन करतोय माझा, तो ओपन करायला खूप प्रॉब्लेम झाला. मी खरं सांगतो, मी माझ्या एक्सपिरियन्स म्हणून सांगतो. जर तुम्ही कुठल्या बाजूला मशीन्स वगैरे असेल त्याच्याकडे ओपन करण्यासाठी तर त्याच्याकडे जा, तुमचा तेवढा टाइम वाचेल. कारण की हे जे दिसतं ना ओपन होतं हातोड्याने जर ठोकतोय ते ओपन करण्यासाठी मित्रांनो खरं सांगू ना आम्हाला अर्धा तास गेला. आणि की स्टार्टिंग फर्स्ट टाइम होतं हे, कंपनीकडनं फिट होतं. आता मला माहिती आहे फर्स्ट टाइम असतो तर खूप टाईट असतो. मी टायरचं ह्याचं ओपन करतो. लोक परत डबल माइंडेड असतात, परत नको ते आपण फॅमिली ब्लॉग्स बनवतो. सो चुकीचा विचार करू नका. तो खूप वेळेच्या मेहनतीनंतर डोकं लावून हा कसा ना कसा ओपन केला. तो आता बॅक टायरचं हे जो आपला जुना स्पॉकेट आहे तो ओपन करावा लागेल. मी ओपन करून चेंज केला. चेन चेंज करण्याचा टायमिंग बोलू ना तर अर्धा तासही नाही लागत.
पण ते ओपन करणं टाइम गेला. हे बघा फायनली नवीन चालला आपला. नवीन आपली सोन्याची चेन लावलेली आहे. लॉक असतो, लॉक सिस्टम आहे, सो काही टेन्शन नाही लॉक वगैरे करण्यासाठी. लॉक वगैरे झाले, आपली चेन रेडी झाली एकदम भारी. स्टार्टिंगला थोडीशी खराब असते, मी स्टार्टिंगला लूप नव्हती केली, 100-150 किलोमीटर चालवली नंतर लूप केली. हा फायनल लुक. बद्दल आपण आपल्या चार्लीची म्हणजेच मिटिओर 350ची चेन बदललेली, त्या रिलेटेड मला खूपशा लोकांनी सांगितलेलं की अजून व्हिडिओ का नाही टाकलेस. त्याचं कारण हेच होतं की चेंज करताना व्हिडिओ बनवली आहे, बट त्यानंतरसाठी रिव्ह्यू व्हिडिओ परत एक नवीन बनवण्यात मला अर्थ नाही वाटत, उगाच लोकांचा टाईम फुकट जाणार. म्हणून मी चेन बदलल्यापासून 2000 किलोमीटर 2 ते 2500 किलोमीटर होईपर्यंत वाट बघितली आणि आज फायनली ते 2500 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू सांगतो चेन कशी आहे, तुम्ही लावली पाहिजे की नाही पाहिजे, की वर्थ इट आहे की नाही. फ्रँकली सांगा, पहिला पॉईंट तर तुम्हाला ज्या शोरूमच्या कमी प्राईसपेक्षा रोल ऑन काढणं तुम्हाला भेटते, त्यामुळे तुमचं तिथे ॲडव्हान्टेज आहे, तुम्ही तिथे बदलली पाहिजे चेन. दुसरा पॉईंट येतो आपला मायलेजमध्ये वगैरे काय फरक पडतो का, खरं सांगू तर काहीच फरक नाही पडत. दुसरी गोष्ट इझी टू मेंटेन आहे. हो, बऱ्यापैकी म्हणजे शोरूमपेक्षा बऱ्यापैकी इझी टू मेंटेन आहे. म्हणजे टाईम टू टाईम जर लूप करायला बाय चान्स विसरू नाही कधी, बट विसरलात तरी चालते. 100-150 किलोमीटर आरामशीर जाते, असं लगेच वाटत नाही की जंग वगैरे पकडते. तर तुम्ही ही सुद्धा लावू शकता. तिसरा पॉईंट, रनिंगला वगैरे गिअर शिफ्टिंग वगैरे कशी होते. गिअर शिफ्टिंग वगैरे एकदम स्मूथ आहे. म्हणजे बोलाल ना, कंपनीपेक्षा रोलॉनची टाकल्यानंतर एवढे स्मूथ वाटते ना, म्हणजे आपण फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर चुम्मेश्वरी एकदम भारी बोलतात, एकदम बटरसारखं एकदम गिअर शिफ्टिंग होते. म्हणून बोललो की मी थांबतो थोडा आणि तुम्हाला नंतर प्रॉपर रिव्ह्यू देतो. कारण की कसं माहिती, परत एकाच व्हिडिओमध्ये दाखवायचं चेन बदलतं आणि परत दुसरा व्हिडिओ बनवायचे. म्हणून बोललो एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला भेटेल. सो ह्याच्या आधीचे तुम्ही जर व्हिडिओ बघून आला असाल, म्हणजे ही सेम व्हिडिओमध्ये आधीचे पार्ट, त्यात आपण चेन का बदलली, कारण काय असतात, हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता चेन राखून सर्व चांगलं चालू आहे, काही इश्यू नाही आहेत. किती हजार चालेल ते बघूच आपण. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, गिअर रिलेटेड व्हिडिओ बघायला भेटतील, बाईकच्या काही क्वेश्चन असतील त्या रिलेटेड व्हिडिओज बघायला भेटतील आणि डेली ऑब्झर्वेशन प्लस राईड्स वगैरे आपले चालूच असतात. सो सोबत राहा. जय महाराष्ट्र.